सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ती म्हणजे जुनी पेन्शन योजनाऐवजी मूळ वेतनावर आधारित 35%, 40% व 50% गॅरंटेड पेन्शन देण्यात येणार. NPS धारकांसाठी मोठी अपडेट. पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर राष्ट्रीय पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना मागणी लक्षात घेता सरकारकडून आता जुनी पेन्शन योजनाऐवजी नवीन गॅरंटेड पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणणार आहे. यामध्ये मूळ वेतनाच्या 35%, 40% किंवा 50% रक्कम पेन्शन म्हणून बहाल करण्यात येणार आहे. जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन निवृत्तीच्या वेळी असणाऱ्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येते. तर सदर नवीन गॅरंटेड पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार 35%, 40% ते 50% हमी पेन्शन योजना देण्यात येईल. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षे होईल त्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 35% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. तर ज्यांची सेवा ही 20 वर्ष ते 30 वर्षांपर्यंत झाली आहे अशांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 40% रक्कम पेन्शन म्हणून बहाल करण्यात येईल. तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 30 वर्षाच्या पुढे होईल अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येईल. परंतु या पेन्शन प्रणालीमध्ये भविष्यात नवीन वेतन आयोग लागू झाल्यास देखील वाढ करण्यात येणार नाही. तसेच ही पेन्शन फिक्स स्वरूपात देण्यात येईल. तर यामध्ये महागाई भत्त्याचा समावेश असणार नाही. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजनानुसार कर्मचाऱ्यांचे वय हे 80 वर्षापेक्षा अधिक झाल्यास पेन्शनमध्ये 10% वाढ करण्यात येते. तर सदर गॅरंटेड पेन्शन योजनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. तसेच यामध्ये कर्मचाऱ्यांना 10% रकमेचे योगदान पूर्वीप्रमाणे द्यावे लागेल. तर गॅरंटेड पेन्शन योजना केंद्र सरकारकडून गठीत पेन्शन अभ्यास समितीकडून समोर येत आहे. ही पेन्शन योजना सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे. परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे कोणतेही लाभ मिळत नसल्याने यावर कर्मचाऱ्यांचा कायम विरोध असेल हे निश्चित आहे.